थेट जाऊ 4 ओव्हरची मॅच जिथे दुसऱ्या फेरीमध्ये एक एक मॅच जिंकलाय. खास करून विचार केला आपण स्ट्रायकर्सला मात्र मात देताना निखिल 11 AP बॉज नेहरूने ती पहिली मॅच जिंकली आणि नुकतंच मात्र जय बालाजी रावल या टीमला सहजगत्या मात्र हरवलं. पहिला बॉल आपल्याला घेत मारायचा होता हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल पॉइंट मध्ये येताना शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या आतून झाली चूक. जेल सुटलाय परंतु इथे सिंगलची धाव मिळते. सिंगलनी मात्र होती सुरुवात. पुन्हा हवेमध्ये बॉल प्रशांत चाललाय परंतु मिड विकेटच्या ठिकाणी दूरवर झालेला हा झेल मात्र टिपू शकला नाहीये. हरकत नाहीये परंतु ट्राय केली होती. सेम याच जागेवरून 1983 वर्ल्ड कपचा इतिहास घडला होता. जवळ 60 ओव्हरचं फायनल लॉर्ड्सचं ते मैदान आणि सर विवन रिचर्सने ती मॅच अगदी 40 ओव्हरमध्ये फिनिश करण्याचा पहिल्या बॉलपासून विडा उचलला होता. त्यांचे मनसुबे त्या कॅचने उद्ध्वस्त केले. पाहायला चाटून जाते फाईन लेगच्या ठिकाणी जिथे गोशांक क्षेत्र फक्त एक सिंगल मिळते. शांत क्रिकेट जरूर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजाचा भार घेऊन आला. पहिल्या ओव्हरमध्ये ॲक्शनमध्ये आपण पाहू शकतो कुणाल येस टी शर्ट जर आपण पाहिले तर प्लेअर ऑफ द मॅच मागच्या मॅचला हिरो आहे पहिल्या ओव्हरमध्ये टाकताना. आणि समोर बॅटिंग करण्यासाठी सागर. ओ माय गॉड फंबलिंग झाली आहे. टप्पा एवढ्या लवकर आपल्या लेग ब्रेक झाल्यानंतर आपल्या अंगावर येईल याची एकदम कोणती अपेक्षा नव्हती पण अपेक्षा निश्चित झाली आहे. ते पुन्हा बॉलरची टर्न बरोबर लेगवरून त्यांनी मिड स्टंपवर आणला अंगावरती लेग ब्रेका. विकेट टाकल्या फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केला दिशा देताना त्याला टर्न केला मिड विकेटच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आहे फक्त सिंगल मिळते स्ट्रोकवरती सागरला. बॅकअप नव्हतं परंतु हो माय गॉड किती येस नो करताना फिल्डिंगला मात्र गंमत जम्मत चालू होती बॉलची. बरोबर डोक्याने हेडमध्ये गोलपोस्टमध्ये गोल करावा का पायाने ढकलून द्यायचा. 1986चा मॅडोना दियोग मॅरोडोनाचा तो मॅजिक हँडबॉल गोल त्याप्रमाणे गंमत जम्मत चालू होते. त्याचा मॅरोडोना खेळला होता तर बरोबर 1986 साली म्हणजे फुटबॉल वाईल्डची घोषणा झाली यावेळेला. एक धाव मात्र वाढवतो स्कोर. पहिल्यांदा बॅटिंग करताना आपल्याला आमंत्रण दिलं निखिल 11 AP बॉज नेहरू टीमला आणि पहिले त्यांची सरावाची जोडी 30 ठेवलाय आदेश आणि सागर. आतापर्यंत विचार केला तर सर्वच्या सर्व बॉल खेळण्याचा मान दिलाय ते सागरने पण यावेळी आदेश स्ट्राईकवरती. डाव्या इष्टीनं सोडून पुन्हा एकदा हात फैलावलेत सांगितले हा खराब चेंडू पिचिंग डाऊन द लेग स्टॅम्प. एक्स्ट्रा धाव मिळते वाढवतं स्कोर. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिली ओव्हर प्रगतीपथावर असताना पहिल्या ओव्हरचा मान दिले मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कुणाल. आदेश ऑन द स्ट्राईक. विकेट टाकण्याचा दिशा अयोग्य होती योग्य नव्हती. पुन्हा तोच इशारा तेच दंड देऊन घोषित केलं वाईट. एक्स्ट्रा धावसंख्या पुढे नेताना पोहोचवते 8 वर. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या मॅचमध्ये स्वप्नीलचा दरारा राहिला. त्या स्वप्नीलच्या बॅटने मात्र चांगला बॉल बरोबर गुडलिंगच्या अगोदर सोडला. फिंगर्स रोल तर केले पण टर्न अँड द बाउन्स ऑफ द लेग. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिली ओव्हरची होती समाप्ती. कुणालवर तर भार दिलं होतं खास करून पहिल्या ओव्हरचं टीम गावदेवी रबाल्या टीमने. अशा प्रकारे धावा लागते पहिल्या ओव्हरच्या समोर फक्त 8 धावा वाढवा लागतील कारण 69 धावसंख्याचा टार्गेट जो टीम ठेवतो ना त्यांच्या विरुद्ध दुसऱ्या मॅचमध्ये कमीत कमी 50च्या आसपास धावा जर नेल्या तर मॅचमध्ये चुरस निर्माण करू शकेल निखिल 11 AP बॉज नेहरू. आता मात्र सेकंड ओव्हरमध्ये ॲक्शनमध्ये देवेश बरंच म्हणजे पावसाले रबर बॉल परेश कोहली विकी मुंबईकर याच गावांमध्ये घडलेत. विजेंद्र कोळी असो किंवा अगदी सिद्धू टोळे असो असे कित्येक क्रिकेटर घडलेत या दिवाली गावचा विचार केला तर पण आम्हाला संपूर्ण जो बॉलर आहे आता मोर्चावर आणला देवेश. सुपर बॉलर कडक बॉल ऑफसाईड ऑफस्टम गती तेवढी चांगली दिशा तेवढी चांगली आणि बरोबर ऑफसाईड ऑफस्टम वाईट यॉर्क. उत्तर नव्हतं सागरकडे
मागच्या मॅचमध्ये 2 षटकार खेचलेच सागरने. तिसरा षटकार घेताना शॉटॉम जॅक फसला आणि तिथे झेल देऊन तो लवकर परतला होता. तीच खेळी यादगार खेळी सजवणे. इथे बॅट अगोदर चालते, चेंडूची प्रतीक्षा न करता अगोदर बॅट फिरवली, कम्प्लिटली मिस द लाईन. बाकी तमाम काम करताना विकेटच्या पाठीमागे विकेट कीपर. गुड कलेक्शन ऑन द बिहाइंड द स्टंप. नो रन. Deep backward point, Hibik strike over, long on, long up. Mid wicket, deep square leg. Silly mid down and very close. Short extra cover. इथे yes no करता इथे डायरेक्टली हिट जर होऊ शकत तर शक्य होतं. आणि तर सिली मिडचा क्षेत्ररक्षण एकदम लवकर एकदम क्विक आलं होतं, परंतु त्याची जी चेंडूपैकी होती ते खूप एष्ट्यांच्या दूर होऊन गेली. त्या अर्थाने सागर मात्र सुरक्षित. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या फक्त पोचले 90. 3 चेंडू टाकलेत. विचार केला. गुड बॉलिंग अनालिसिस इन दिस वर बाय दिवेश फ्रॉम गावदेवी दिवालय. पॉइंटला आहे क्षेत्ररक्षण खाली त्या. ओ ग्रेट बॉलिंग. अतिशय अफलातून चेंडू. अनपिलिपल बॉल. या बॉलला बरेचसे बॅट्समॅन चकतात. खेळण्यास थोडासा अवघड होता. बरोबर गुडलेंच्या अगोदर काही इंच मी म्हणेन चेंडू अखूट ठेवला आणि सटीक त्याला जोड ठेवली जलगती मारायची. वेका परफेक्टली बुंदा. ओ माय गॉड. एल्पेटची विकेट असते ती कदाचित बी सक्सीड, परंतु पायचीची विकेट नाही मित्र. हाडलक. व्हॉट अ लवली बुंदा यार. बुंदा टाकताना बरोबर त्याची आपण बॉलिंग करायची ॲक्शन बघितलं. कम्प्लिटली जस्ट लाईक द वकार युनिस. स्विंगिंग यॉर्कचा बेतात बादशाह. काय यॉर्क टाकला होता यार, पण पायचीची विकेट नव्हती. यॉर्क, अनदर यॉर्क. 3 बुंद्यात मारले. क्लेवर अँड क्लीन बॉलिंग इन दिस वर बाय देवेश. सुपर बॉल. ओव्हरची होती दुसरी समाप्ती. 2 खेळ संपल्याने ओव्हरमध्ये विचार केला तर फक्त धावा दिल्यात. टोटल 3 पण 1 बाय म्हणजे 1 लेग बाय म्हणजे 1च धाव. 2 अमंतर 1 बॅटने फक्त. व्हॉट अ लवली कंजोशी देणारा ओव्हरची झाली देवीची समाप्ती. 2 ओव्हरमध्ये जखडून ठेवले. फक्त 5.5 धावांच्या सरसाने 11 धावा लागतात. चौका षटकार लागत नाही. ओनली 11 ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर द 2 overs completed in second round match by निखिल. 11 एपी बॉज नेरुल जखडून ठेवले फक्त 5.5. आणि बॉल रबरचा विचार केला तरी या धावा खूप कमी आहेत. इथे कोणता तरी एक बॅट्समॅनला खुसून मात्र खेळणं गरजेचं आहे. फ्रंटवर येताना टेक द चान्स. तिसरा ओव्हर. निखिल बरोबर फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला. गोल पोस्ट अगोदर जो गोलकीपर असतो त्याप्रमाणे विकेटचा हा गोलकीपर होता. विकेट किपर पायाने ढकलला जरूर, पण जर धाव रोखू शकला नाही. 1 धाव मिळते पहिल्या बॉलमध्ये सुरुवात करताना. बॉलिंग मार्कवर निखिल येताना -1 अशा 2 धावा अर्जित होत्या. 2 धावसंख्येला पुढे ढकलताना स्कोर गेल्या 13वर. हलक्या हाताने फक्त बॅकफुटवर येताना प्रतीक्षा केली. हलकासा बॅटचा तिरप्या अँगल दाखवताना खुल्ला मुह आणि त्याला ढकललं बॅकवर्ड पॉईंटच्या ठिकाणी. सिंगल मिळते. सिंगल. 21 चौकार 21 षटकार आतापर्यंत लागला नाही, त्यामुळे धावसंख्या खूप मागे आहे. निखिल 11 एपी बॉज नेरुल फक्त 14. थर्ड वन प्रोग्रेस. बॉलिंग मार्क निखिल समोर आदेश. एकही गडी बाद नाही, परंतु अजूनही विचार केता निखिल परमार स्वप्नील सारखे एक तगडे फलंदाज अजून बाकी आहे. अनिकेत अजून यायचं आहे, पण एकी फलंदाज धावा खूप कमी आहेत. त्याचं संपूर्ण श्रेय जाईल गावदेवी दिवाल्याच्या सट्टिक लाईन लेन त्या गोलंदाजीवर. फटका चांगला आहे. मधोमध अप मध्ये करतात चेंडूला फेकून दिला. डीप बॅकवर्ड आला हा खणखणीत धमाकेदार ब्लास्ट षटकार. सिक्सर. येस जी प्रतीक्षा अखेर काय संपले आणि सांगितल्या गाण्यानं मी खरोखरच तारीफ करतो. डीजे ऑपरेटर बचके राहणार रे बाबा. इथे मात्र खेळ आता रंगामध्ये. सेट ऑन द फायर बाय आदेश. अवे फ्रॉम द बॉडी. शरीर थोडंसं दूर. पाय जे पुढे न्यायलाच होते ते नेले नाही, फक्त बॅट फिस केले होते. नतीजा फटका बरोबर मध्ये मध घेऊ शकला नाही. डॉट बॉल. तिसरं चालू असताना धावसंख्या फक्त लागले 21 वर. 3 बॉलची झाली समाप्ती. म्हणजे आणखी 3 चेंडूचा खेळ मात्र याच्यानंतर फुलटा गेले. स्लाइस केले. डिक बॅकवर्ड पॉईंटच्या ठिकाणी पळाला, परंतु त्याला माहित आहे टर्न होईल.
पण टर्न झाल्यानंतर जर दुर्भाग्य आपल्या पाठीशी असल्यानंतर चेंडू अडू शकतो, त्यासाठी धावले होते, पण फक्त सिंगल मिळते. स्कोर 22 वर सिंगल ने पुढे जातोय निखिल 11 एपी बॉज नेहरू. खूप स्कोर लो आहे, कारण चेंडू अवघे फक्त इथे शिल्लक आहेत 8. या बॉलचे 2 आणि चौथ्यावरचे 6. निखिल आहे मोर्चावर. राईट हँड राउंड द विकेट. Backward ball. What a lovely stroke. Over the backward long on. षटकार. 2 षटकार आदेश देताना आदेश सांगितला. Be ready for the set on the fire. षटकार. Sixer. एंड मध्ये आदेश तसं सांगतो, सागर तू थोडा थांब, तुझी ताकद इन्स्पिरेशन मी घेऊ शकतो. सागर कित्येक सामन्यामध्ये मॅच खेचतो, आता तोच विडा मात्र उचललाय आदेशने. फटकावलंय चेंडू, फटकावले प्रॉपरली हिट ओव्हर द लॉंग डीप स्क्वेअर लेग च्या वरून. तिसरा षटकार बॅटमधून आदेश. सिक्सर. $34. 34 धावा. मॅच कुठे होती 2 ओव्हर मध्ये फक्त 11 धावा. 5.5 धावांच्या सरासरीने 11 लागले. या ओव्हर मध्ये मारजोड करते तब्बल निखिलच्या वरती 3 षटकार चढवताना दिसला आदेश. आणि निखिल 11 एपी बॉज नेहरूला तब्बल 34 वर जाऊन पोहोचवलंय स्कोर. येस, अगोदर तो या अगोदर तुम्ही आक्षेप घेणे गरजेचं होतं. जवळजवळ 4 बॉल गेलेत. 4 बॉल नंतर मात्र तो आक्षेप आयोजक कधीच मात्र उचलणार नाही. येस, येणं गरजेचं होतं. ज्यामध्ये पहिला बॉल तर जाऊ थेट 6 बॉलकडे. अनामरच्या 6 बॉल लकी घेऊन येते गावदेव रबालेकडून. वाईटची घोषणा डिक्लेअर द वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते, तर अतिरिक्त धाव मते मिळते. बॅटिंग करताना आता 36 धावा, जिथे धावसंख्या मुश्किलीने येत होत्या ते मात्र 2 ओव्हरमध्ये खूप धावा. त्याचा श्रेय जायला आदेश उत्तुंग शतकांना लाजबक षटकारांना. लकी आले हानामारच्या ओव्हरमध्ये गावदेवी दिवाळेकडून. राईट हँड राऊंड द विकेट. सुपर बॉल याल फिरवल्या बॉलला, फिंगर्स रोल केले. त्याच्यानंतर सागर दूर होता, पण कदाचित अंपाने निकष काढणार तर सागर पूर्णपणे ऑस्ट्रेच्या बाहेर सफल होऊन आला होता. तर निकेश काढताना मात्र योग्य बॉल फुल टॉस होती, प्रॉपरली घेतली बॅट पर. टायमिंग थोडासा टप्पा घात करेल. येस, तसंच झालंय. टप्पाने उंची घेताना दस्तक देताना मस्तकाने चेंडू ओळंडला क्रॉस द बाउंड्री. 4 रन. डॉट त्याच्यानंतर चौकार. 3 चेंडूचा इथे पाहिलं तर 2 बॉल, अजून 4 बॉल शेष आहेत आणि स्कोर मात्र पोहोचवलाय 40 वरती. चांगली धावसंख्या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये शेवटचा ओव्हर टाकताना. लकी समोर सागर. ओ माय गॉड, बॅटचा येस, व्हॉट अ लवली कॅच बाय बिहाइंड द स्टंप बाय द विकेट कीपर.
एकदम सुपर कॅचर लोटांगण घेतलं आणि सागरला मात्र पहिला विकेटच्या मध्ये परतावं लागतं मैदानाच्या बाहेर. मागचा हिरो स्वप्नील 4 उत्तंग षटकार आणि त्या 4 षटकाने खरं तर पहिले मॅच दारं खोडलं होते विजयासाठी. तो स्वप्नील येतोय शेवटचे 3 बॉल शिल्लक असताना. खूप बाहेर चेंडू लकीचा पिचिंग झाले. त्याच्यानंतर नयन ज्युनियर मात्र वैतागले. लेंथ कुठे चालले, 2 पिच कमी पडले असते मित्र. तिसऱ्या जवळजवळ 2.5 पिचवर मध्ये हा चेंडू मात्र फेड होतो. राईट आर्म राऊंड द विकेट. 3 बॉलचा खेळ. अगोदर बॅट चालते कम्प्लिटली मिस. खडे खडे मारण्याचा प्रयत्न. लकीचा चांगला बॉल वाईट टाकल्यानंतर इथून फक्त 2 बॉलचा खेळ इनिंग संपण्यासाठी. पहिल्यांदा बॅटिंग करता आमंत्रणीय धावा लागल्या त्या क्षणी 1 गडी बाद 41 धावा. 2 बॉल टू गो. सुपर बॉलिंग यार. त्याला माहित आहे नेमका स्वप्नीलचा इरादा कुठे आहे. स्वप्नीलचा इरादा आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट. त्याचे चेंडू त्याने ऑफसाइड क्लेवर बॉलिंग असं रीड करतो ना बॉलर, तो असं थांबवू शकतो बॅटरला. ते करतोय आता लकी. नाव द लास्ट बॉल इन द फर्स्ट इनिंग. शेवटच्या बॉल चांगला फटका. इथे मात्र फसवलाय. फुलेंचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला. फक्त सिंगल मिळेल. सटीक थ्रो अडवलं गेलंय. दुसऱ्या धावचे मनसूब कम्प्लिटली उद्ध्वस्त. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिल्यानंतर सागरची विकेट गेल्यानंतर 43 धावांचा 42 झाल्यात. 1 गडी बाद. 4 ओव्हरची मॅच. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेण्यासाठी आम्ही कॅप्टन्सला इथे सन्मानाने आमंत्रित करतोय. जय माता दी शिरवणे 11 शिरवणे आणि कैलासवासी बेमट्या वाघो पाटील घनसोळी. जय माता दी सिरेने 11 शिरवणे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये नेक्स्ट मॅच कैलासवासी बेमट्या वाघो पाटील घनसोळी. या टीमच्या कॅप्टनना माझी नम्रतेची विनंती करतोय आपण टॉससाठी सन्माननीय. कारण 1 इनिंग विद्यमान मॅचमध्ये संपल्या. पहिल्यांदा बॅटिंग करता काय बॅटिंग केली. मी म्हणेन पहिल्या मॅचमध्ये तारलं होतं स्वप्नीलने. या मॅचमध्ये तारलं अर्थातच मी म्हणेल आदेशनं. 3 उत्तंग षटकाराच्या साहाय्याने त्याने टीमला पोचवलं 42 वर. 43 टू टार्गेट इन फ्रंट ऑफ द गावदेवी दिवाले. चांगला संघ उभारणारा मोठे मोठे तगडे खेळाडू. नॉट टू प्ले इन दिस मॅच विकी मुंबईकर देन परेश कोहली. असे तगडे 2 खेळाडू नसताना मात्र चांगलं स्कोर बॉलिंग मात्र करताना पाहिले. खास करून मी दाद देणे कुणालला मागच्या मॅचचा हिरो. जरी अतिरिक्त चेंडू टाकले पण धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त त्या ओव्हरमध्ये 7. त्यानंतर देवेशने कमाल केली. त्याची सटीक लाईन त्याचा वेगवान मारा आणि त्या ओव्हरमध्ये त्याने फक्त आणि फक्त 1 धाव. ओव्हरऑल 3 आले होते. 1 लेग बाय 1 बाय. नंतर तिसऱ्याच मॅचमध्ये कमबॅक केलं. आदेशने मात्र झोड उठवली ती निखिलच्या विरोधात. उत्तुंग 3 षटकार आणि तिथे मग सावरताना एक समाधान स्कोअरमध्ये पाहायला मिळाला. खास करून निखिल 11 एपी बॉयज नेरूळ टीमचा. अशा ओव्हरऑल 4 ओव्हरचा लकीने टाकलं शेवटचं ओव्हर. वाईट 3 जरूर टाकले पण फक्त 1 चौकार मात्र दिला लकीने शेवटच्या मध्ये. अशा 42 धावा लागतात. 43 टार्गेट सेट. पुन्हा एकदा आमची आवाज असेल नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. एका बाजूला आपण खेळताना पाहणार आहोत नेक्स्ट मॅच दुपारची 7 पहिली मॅच. जय माता दी शिरवणे 11 शिरवणे आणि त्याच्या विरोधात कैलासवासी बेमट्या वाघो पाटील घनसोळी. प्लीज दोन्ही कॅप्टन या. जास्ती प्रतीक्षा करून फायनलचा दिवस तब्बल 10 मॅच संपूर्ण दिवसामध्ये आज अंतिमचा दिवस असल्या पूर्ण करायचे. अंडर 25 अशी मॅच प्री टँगोलरची मात्र अजून शेष आहे. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी मध्ये धडपड करतील. एका बाजूला आपण जासी 11 जासी आणि अनिल काका नागते स्पोर्ट्स ऐरोली अंडर 25 ही मॅच अजून शेष आहे. तिचं एक भार आहे म्हणजे टोटल 10 सामने आणि आपल्या सामनेला आता फक्त आणि फक्त तिसरा मॅच चालू आहे. यानंतर आणखी 7 सामने. कोणत्याही आयोजकांना खूप मात्र विचार करण्यासारखी गोष्ट असते. कधी यशस्वी होईल एवढं मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट आपल्याला पूर्ण करता येतील त्याचं संपूर्ण श्रेय देईन मी निश्चित. कामेश नाईक असेल, दीपक ठाकूर असतील, क्रिश नाईक असतील, हे अमर अकबर अँथोनीची एक त्रिकुट आणि अफलातून पावसाले रबर बॉल आपल्या समोर आणले. नाव आहे आई गावदेवी चषक 2026चा पावसाळी क्रिकेट. कालपासून एकही मात्र थेंब पडला नाही. हे दुर्दैव म्हणायला लागेल तुम्हाला सर्वांचे. पण क्रिकेट मात्र अफलातून
पाहायला मिळते. अतिटटीच्या चुरशीच्या मॅच आपण पाहिलं अगदी कालपासून पहिल्या दिवसापासून. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं आगमन होते. सरचे स्वागत आहे गणेशजी नाईक साहेब. नाईस पर्सनॅलिटी, मजबूत खांदे, मजबूत ट्रायसेप असतील, मजबूत बायसेप, म्हणजे घाम घालतायत गणेशजी नाईक जिम मध्ये. चला अशा 43 धावांचा 4 ओव्हरची मॅच आणि त्याला उत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आत आले गावदेव दिवाल्याकडून. नयन आणि देवेश आणि जिम्मा दिले ज्यांनी खऱ्या अर्थाने टर्न केली होती मॅच. खरं ते हाकदार हाही होता रोनित, बरोबर. स्वप्नेच्या 4 शेवट तेवढीच तोड कामगिरी त्याची होती. 2 ओव्हर हाताळताना कमबॅक केलं होतं, त्याचे काही भात सोपवलं. अवे फ्रॉम द बॉडी, अगदी उंच मारून पायाना ताज उंच गेला आणि फेकलाय लॉंग ऑफच्या वरून. व्हॉट अ स्ट्रोक बाय नयन छेरन. क्लास. पहिल्या मॅच मध्ये हवा काढली होती बॉलरने, परंतु नयनचा क्लास. ऑफसाईड ऑफस्टॉपला थोडं हपवाली टाकली होती, त्या हपवालीवर ताम मारला आणि टायमिंगच्या जवळ नयनचा तो देखणा फटका षटकार नंदणीत खातं. गावदेवी दिवाळीसाठी नयनने खोळून दिलं, स्वतःचं खोळलं षटकाराने खातं. ओ माय गॉड, द फॅब्युलसली टायमिंग, नो वर्ड, शब्द अपुरे पडतात. टक अँड अनदर बिग वन. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन. अरे करतो आम्ही काय निर्णय देणं एकदम कयो मध्ये बरंचसं शिकलंय. मॅच्युरिटी ॲज विचार केला अंपायर म्हणून. विकेट टाकले त्याच्यानंतर आणखीन डाऊन द ग्राउंड फटके बनवला. मिड विकेट जाण्याचा इरादा होता, त्याच्यानंतर चेंडू लवकर आला, त्याच्यानंतर सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड. तिसरा षटकार. मॅचची हवा पहिल्याच ओव्हरमध्ये काढून टाकताना नयन. व्हॉट अ बॅटिंग ॲट, कडक कडक बेधडक बॅटिंग. धावसंख्या मात्र पोहोचवली. आता 43 धावा कमी पडतील असं वाटायला लागले. 18 झाल्यात. 3 उत्तुंग षटकार. नयन बॅटवर जोर देताना बॅटिंग लँगेज तय करते. स्वीप करण्यापर्यंत थोडासा पुढे ठेवला. स्लॉक स्वीप टायमिंग नव्हतं, गुटमळत चालला, रिंगाळत चालला, पण सिंगल मिळाली अलॉंग द कार्पेटच्या या स्ट्रोक मध्ये नयनला. 3 षटकांना एक सिंगल. 19 वर स्वतः तर पोहोचलाय आणि टीमलाही मात्र पोहोचवलं. रोनित ठरला फॉल आणि तिथेच मात्र दुसरं ऑप्शन नव्हतं. विचार चांगलं होतं, हँडलिंग दबाव कारण कमी धावा होत्या, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नानं मात्र फेकून दिलं. प्रयत्नानं स्ट्रोक बनवतात. तिसरा षटकांना कोणताही मात्र समीक्षक दाद देऊन जाईल एवढा कडक. मिड विकेटला जसं आपण अक्षम होतो तो स्ट्रोक त्यांनी दुसऱ्या प्रकारे केला, जसं सचिन खेळाचा वेगवेगळ्या एकाच बॉलला 4 ठिकाणी, तसं नयनचा तो डाऊन द ग्राउंड सुपर शॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यात. आता मात्र 75% विजयाच्या दिशेने आगेकूच करताना टीम गावदेवी दिवाले. पिचिंग डाऊन द लेग साईड. खराब प्रदर्शन, चेहरे पडल्यात. असे चेहरे पडले ना तर आपण कमी धावांचं रक्षण कसं करणार. खांदे थोडंसं उंचवणं गरजेचं आहे. एखादा ओव्हर कमबॅक करू शकतो. ती प्रशांतकडे ताकद आहे. पहिल्या मॅचमध्ये जरी गेलं नाही पण या मॅच का करणार नाहीये. फटका मारल्या उंचमध्ये, ह्यामध्ये डाऊन द बॉल, चान्स फॉर द विकेट. ओ माय गॉड, सुपर कॅच, क्लास कॅच, पकडो कॅच, जितो मॅच. जे बॅटरने मध्ये दहशत माजवली ती अगेन्स्ट होतो द पहिल्या मॅचचा हिरो पहिल्या मॅच मध्ये मात्र 0 कारनामा केला होता. पहा क्रिकेट कसा वेगळा केलाय. अगदी पहिल्या मॅच मध्ये 22 दिले होते, पण या मॅच मध्ये थोडंसं बदल केला. तो प्रशांत अगदी ब्रेक थुकून देताना जो गर्दन काल होता ते नयन कोणला पाठवलं सरळ मैदानाच्या. नयन बॅक डीजे.
ब्रेक थ्रू मिळू शकतं अशा मात्र जुसर जरी दिसले पण जिवंत केले प्रशांतने. जे विकेटची गरज होती ते विकेटला मात्र नयनला पाठवलं. 3 षटका खेचल्यानंतर जबरदस्त फ्लाइंग स्टॅक म्हणून दिला होता नयनने. त्याच्या जागी मात्र आता आला कंकेश. कंकेश कोहली टीम कॅप्टन. वरच्या क्रमांक नेट क्रमांक 3 वर पहिली सफलता मिळाली. स्कोर आहे 19 वर असताना फटकावल्या पण चान्स फॉर द कॅच. ओ माय गॉड, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण का आला नाही हा पेचीचा प्रश्न राहील. उलट्या दिशेने स्वप्नीलला पळायला लागलं पण लॉंग ऑफच्या ठिकाणी संधी होती खास करून सागरला. थांबवणं गरजेचं होतं मित्र. समोरची कॅच आहे उलट्या दिशेने. फक्त कपिल देव हा इतिहास क्वचित घडवतात क्षेत्ररक्षक, वारंवार नाही. संधी होती बॅक टू बॅक. 2 धमाके. कॅप्टनला 0वर जावं लागलं असतं. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच पण सिंगल मिळते. कॅप्टनने एक धावाने खातं कोळलं. 20 धावा लागतात. आपण आणखी एक झटका कमाल केली आहे प्रशांतने. कॉटन बॉल. ओ माय गॉड. चला मागच्या विकेट कॅप्टनची नाही मिळाली परंतु आघाडीला आलेला जो बॅटर आहे देवेशला 0वर. कॉटन बॉल अनदर विकेट. म्हणतो तर क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टनिटी गेम ऑफ चान्स. असे खांदे झुकवाल तर मॅचेस तुम्ही कधीच जिंकू शकत नाहीये. खांदे उपरी नाव मजा येईल तर मॅचला. येस रिजे. मिडल ऑर्डर बॅट्समॅन ऑलराऊंडरची भूमिकेत कुणाल. बॉलिंगच्या बलबुत्यात मॅच पहिली काढून दिली होती त्याला आता खेळावं लागेल ॲज बॅटर म्हणून. म्हणून मानाचं स्थान दिले प्रत्येक ऑलराऊंडरला. निवृत्ती पत्करली बेन स्टोकने पण सर्वाधिक टेस्ट क्रिकेटमध्ये षटकार त्याच्या नावावर. कारण अगदी वयस्कर रीतीने झुकत असताना बटलरचं ते श्वेतक. ओ माय गॉड. टेनिसमध्ये विम्बल्डनमध्ये ज्यापणे सिंगल मारतो त्यापणे स्मॅश केलंय आणि खणखणीत नाणं वाजवताना. येस विज परफेक्टली ऑलराऊंडर. माय नेम इज कुणाल. टीन 27 इथून फक्त 14 धावा. 17 ना 27 16 धावांची आवश्यकता. चान्स फॉर द कॅच असा आवाज देणे गरजेचं होतं. बेस्ट फिल्डरची हीच खरी खऱ्या अर्थाने ओळख आहे. त्यांनी आवाज दिलं होतं डिप्स गेले थोडासा थांब मित्रा. एक करावं लागतं अन्यथा आवाज दिल्यानंतर टक्कर आणि जो आलेला सोपा जेल सुटला असता. तारीफ करतो आम्ही. 2 झेल घेणारा बॅकवर्ड डिप्स केल्याचे असणार क्षेत्ररक्षणची अक्षय. वेल डन. आता कुणाली परतलाय मॅचमध्ये अजून दमखम आहे. 27 बनल्यात. आणखीन 16 धावांची आवश्यकता. आता नयन ज्युनियर सिनियर गेला. सिनियरने मध्ये दमखम 3 षटकार ओढले आणि अगदी पहिली मॅचमध्ये रोनितच्या झोड उठवताना पिसं काढली होती. 19 धावा. त्यांना तसं परतला नयन सिनियर तसं मात्र गलछंती लागताना 3 विकेट गेल्यात. 27 लागल्यात. येणारा 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 मध्ये कंपल्सरी 16 धावांची आवश्यकता. येस एक बॉलची अजूनही इथे शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक म्हणजे 13 मध्ये 16. 43 लक्ष. नाव ज्युनियर नयन पेसिंग टू द प्रशांत. मिडल लेग स्टंप पडल्यानं टप्पा जातो. लेग स्टंपच्या बाहेर खराब. ही चूक झाली बऱ्याच अवधीनंतर. पहा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का म्हणतो मी. पहिल्या मॅचमध्ये निराश केलं होतं पण या मॅचमध्ये जी आशा मात्र कायमची नष्ट होती त्या नष्ट झाल्या आशाला जिवंत केल्या प्रशांतनं. म्हणून म्हटलं तर क्रिकेट इथे ग्लोरियसली अनसर्टनिटी गेम ऑफ चान्स. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी पुन्हा आम्ही देतो. जय माता दी सिरवणे 11 सिरवणे आणि त्याच्या विरुद्धात कैलासवासी बेमट्या राघव पाटील घनसोली टीम कॅप्टन. अनदर विकेट. ओ माय गॉड.
तारीफ करतो आम्ही प्रशांतची. पहिल्या मॅच मध्ये स्ट्राईक वरती, या मॅच मध्ये दुसऱ्या ओव्हर मध्ये होत्याचं नौतकीने अगदी 4 धक्के दिले. 4 विकेट करताना कमंड मोडलं मी म्हणेन प्रशांतने. आणि जिथे मॅच एकतर्फा चालवली ते मॅच मध्ये जिवंत करताना कम्प्लिटली रंगतदार रंगतदार अवस्थे. 12 चेंडू आणि 16 धावा. जाऊया पुन्हा प्रेशर आहे मैदानाच्या आहेत, ते प्रेशरसाठी एक महत्वपूर्ण भूमिका निभेल एक सुरेश संगीत. गगनेश. पहिला मॅच विसरला, दुसरा मॅच एकदम एक नवे जोश घेऊन आला होता प्रशांत. 9 धावा दिल्या, 4 विकेट करताना मॅचला त्याने पकड बनवता टीमला आणलं जोशामध्ये. आता 12 चेंडूचा खेळला शेष आहे ना, जिंकण्याच्या आकडे आहेत 16 गावदेवी दिवाळी समोर. 15 हवेत कारण 28 स्कोर आहे. थोडीशी हलकीशी दुरुस्ती केली जाते. 15 धावांची अवश्य एक सिंगल काढली तर आता 14. कॅप्टनने एक काय हलका साधारण ढकलून दिला. तर कॅप्टनची भूमिका मात्र मॅच मध्ये घेऊन जाईल का प्रश्न आहे. सुरेख बॉलर, लवली बॉलिंग बाय सॅम. मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने लक्की सॅमने मॅच बनवली होती, रोनितने बनवली होती जेव्हा प्रशांत अनसक्सीड होता, अयशस्वी होता. आता प्रशांतने यश प्राप्त केले आणि जबाबदारी सोडले या 2 होतकरू बॉलरवरती, लक्की आणि सॅम वरती. पण तेवढ्या धावा ठेवील काय, अजून तरी स्ट्रोक पॉवरफुल होता, पॉवर होती, परंतु झाडांवर लागल्यानंतर घोषणा होते सिंगलची. कारण ते झाड माझं डिक्लेअर झोन असल्या कारणाने फक्त सिंगल मिळते स्ट्रोक वरती. रितेश, नयन, देवेश, कुणाल आणि ज्युनियर नयन परतले. पुढे सरसावले, डांगचे घेऊन द विकेट ऑन ड्राईव्ह केलं, दुरून क्षेत्रक्षण आलाय, पकडलाय, फक्त सिंगल. सिंगल झाली. 1-1-2चं काम हरकत नाही. एखादा मध्येच एखादा ब्लास्ट मॅच मध्ये अजून जवळ घेऊन जाईल गावदेवी दिवाले टीमला. पण ती संधी देईल का सॅम. 8 चेंडू 12 धावा इथपर्यंत समीकरण जिंकण्याचे आकडे येत आहेत. जेव्हा 19 काढले होते तेव्हा 3 ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल असं वाटलं होतं. बऱ्याच समीकरणाचं मत मात्र थोडंसं मत चुकवलं होतं, खास करून प्रशांतने. 9 धावा देतात 4 विकेट प्राप्त केल्या. राईट आर्म राऊंड द विकेट. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग, द मॅग्निफिसंट डिलिव्हरी. गुडघ्यात टप्पा पडला, हलकासा स्विंग झाला चेंडू विकेटच्या पाठीमागे असलेला निखिल परमारच्या हातात. व्हेरी गुड गॅदर बाय निखिल परमार इन द बिहाइंड द स्टंप ॲज विकेट कीपर. नो रन. विशाल, नॉट निखिल, विशाल परमार. दीप एक्स्ट्रा कव्हर, वाईट इज लॉंग ऑफ. बॅटची कडा जरूर आहे, हातात जाईल विशालच्या. टेकन द कॉर्ड बिहाइंड द विकेट कीपर विशाल. बॉल बाय शाम. अर्धा संघ हा तंबूच्या आसऱ्याला. 5 गडी बाद. स्कोर आहे आता 31. येणारे चेंडू आहेत शिल्लक 7-12चा हा शेतकऱ्याचा उतारा. 7-12, 6-12 ओव्हरची झाली समाप्ती. 6-12 मजा येईल मॅचला. 6 गेंदे 12 रन. ऐकूया मधुर संगीत.
कुठे आणले पा पहिल्या ओव्हरमध्ये मागचा हिरो रोनित ठरला फॉल, त्याच्यामध्ये त्याला एकदम सुरक्षित कवच दिलं होतं. अंगरक्षक म्हणून उभा राहिला होता प्रशांत. जादू केली त्यानंतर सामने आणि धाबा ठेवल्या शेवटच्या ओव्हरसाठी. 6 मध्ये 12 बॉलिंगचा जिम्मा दिलाय. आता बॉलिंग मार्कवर विशाल परमार. जादू आहे, स्लो वन चांगला टाकतो. विविधता आहे बॉलरकडे आणि समोर टीम कॅप्टन आहे. तारणहार बनावं लागेल टीम कॅप्टन जी कॅप्टन्स इनिंग आहे ते आता खेळण्यासाठी सज्ज व्हायला लागेल. खास करून कंकेश कोळी टीम कॅप्टन फेसिंग 6 गेंदी 12 रन. विशाल येस पहिला स्लो वन लेग ब्रेक म्हणून स्लो वन चांगला टाकतो. पहिला स्लो वन दूरवर क्षेत्र त्याचा पुरेपूर फायदा. मॅच ऑन 5 मध्ये 10 5-10. या मॅच असतात ना मजा येते ॲथलेटिकच्या. जेव्हा जेव्हा सॉस रोखून ठरतात प्रेक्षकांना जागच्या जागेच खिळवून ठेवतात या मॅचेस. तसे मॅच मात्र आजच्या दिवसातील फायनल तिसरी मॅच 4 ओव्हरच्या मॅच असताना 43 लक्ष आणि मॅच कुठे आले शेवटच्या 5 मध्ये 10. डीप बॅकवर्ड स्लीपर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप बाय दिस मिड विकेट. ओ माय गॉड, जस्ट साइड ऑफ द लेग स्टंप. लेग ब्रेकने धोका दिलाय यावेळेला विशालला. खऱ्या अर्थाने ती बोटी ती फिंगर्स थोडासा मात्र या रबर बॉलमध्ये व्यवस्थित फिरला नाही. बरोबर उजव्या बाजूला थोडंसं ताण द्यायचं होते. ताण देताना विशाल मात्र कम नसिबी. नतीजा वाईट बॉल. आता 5 चेंडू तेवढे देईल. धाव एक कमी म्हणजे 9. 5-9. विशाल टू कॅप्टन. हो नाही चालणार मित्र. अशी गोलंदाजी जास्त पूर्ण करण्याची गरजच नाही बॉल. ते अतिरिक्त धावसंख्येने मात्र जे लक्ष आहे ते गावदेव दिवाळीचं पूर्ण होईल. बॉल पुन्हा तेच राहत आहेत. 5 मध्ये आता 8. 6 मध्ये धाव होतं. सिंगल काढले त्याच्यानं 2 लगातारचे 2 पहिल्या बॉलमध्ये नंतर लगातार 2 वाईट. 5 मध्ये आता धावसंख्येची गरज आहे 8. स्ट्रोक चांगला आहे, मधोमध घेतलाय पण टर्न झाला तर मात्र मागात पडेल. टर्न न होता भाग्याची साथ मात्र मिळाली आहे. असं वाटलं बॉल टर्न होईल. ने बा हे नसीब मात्र धावून आलं गावदेव दिवेलेच्या साथीला. कॅप्टनच्या बॅटमध्ये चौकार. वेल डन कॅप्टन कंकेश चरण. आता मॅच जवळ आणले कॅप्टनने. आता 3-4. 3 मध्ये 4 मध्ये 3. 4 मध्ये 4 बॉल टू रन. 4 मध्ये 4 होतं यार. माणसं आहेत, माणसं चुकतायत. तिथून असं होबा करणं आता थोडंसं लागतं मित्र, हरकत नाही. 4 मध्ये 4. चार बॉल आणि 4 रन. प्रत्येक बॉल मध्ये 4 धावा. कॅप्टननं तारलं मी म्हणे. कंकेश कोहली धावून आणला आपल्या टीमसाठी. मॅच काल आम्ही उदाहरण दिलं असे मॅच रोहित मात्रे घेऊन गेलो होता फायनल. इर्ती मैदान गोठवली. स्वर्गीय दिबा पाटील इच्छापूर्ती वाशीच्या विरुद्ध ते मॅच अजून आठवते. दुसरंही मात्र त्याच गावचा रुणालने मात्र शिवराम 11 कोपरखेळण्यामध्ये श्रीकृष्ण मित्र मंडळ त्या कोपरखेळण्याला जागच्या जागेत ठेवलं. 3 मध्ये 2 असताना येस चान्स. हो टच अँड गोल करताना जिथे सेकंड स्लिप असते ती कदाचित ती विकेट मिळाली असती, पण तसं जाणार नाही. रिक्त जागे चेंडूला टच केलं. चेंडू गेला गोशांकी क्षेत्रामध्ये. नाव स्कोर इज लेबल. या मॅचच्या स्कोअरची झाली बरोबरी, परंतु कंपल्सरी टार्गेट चेस असल्या कारणाने 2 मध्ये 1 धाव ही काढावंच लागेल. ती अनिवार्य आहे. 3 मध्ये 2 वेळा कारनामा केला होता. शिवराम 11 कोपरखेळणे श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा गाव येथे ती मॅच मात्र घेऊन गेला. पुन्हा एकदा
गुठुली इलिम गुठुली तेव्हा रुणाल नारायण मातेंत करिश्मा केला होता पावसाळी क्रिकेट इथे मध्ये आता 2 मध्ये 1 विशाल परमार करेल का राईट आर्म ऑन द विकेट लेग ब्रेक नो नो हार्ड लक बॅड लक निखिल 11 नेरुल